नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत परेल वर्कशॉपला. तिथे किती गणपती तयार झाले, काय झाले ते आपण बघण्यासाठी जाणार आहोत. ते सगळे मोठमोठे गणपती तयार होत असतात, तर ते बघण्यासाठी आपण जाणार आहोत. दोघे एंट्री भेटते का नाही तर चला व्हिडिओमध्ये शूट करा. मित्रांनो, हे आहे परेल वर्कशॉप, मुंबईतील सगळ्यात मोठं वर्कशॉप. ते सगळ्यात मोठमोठ्या गणपत्याच्या मूर्त्या इथे बनत असतात, गणपतीच्या मूर्त्या. चला आपण जाऊया आता आतमध्ये पुढील गेटवरून. मित्रांनो, मुंबईतील सगळ्यात मोठं वर्कशॉप परेल वर्कशॉप. तर मूर्त्या दिसत आहे बघा, उंच उंच. बघू आतमध्ये जाऊ तर काढू व्हिडिओ, नाही तर नाही. पाहू शकता मित्रांनो, आपण वर्कशॉपमध्ये आलेलो आहोत. किती उंच उंच मूर्त्या आहेत पाहू शकता, गणपतीच्या तयार करणं चालू आहे. आणि मला काही व्हिडिओ जास्त काढू दिला नाही म्हणून मी एवढंच काढला आहे. आता मी दाखवणार आहे तुम्हाला छोटे छोटे गणपती, जे खूप छान छान पद्धतीने इथं बनवण्यात आलेले आहेत. पाहू शकता मी आलो आहे छोट्या गणपतीच्या इथे, कारण मोठ्या गणपतीचा व्हिडिओ काढू दिला नाही. आणि छोटे गणपती सगळे तयार आहेत, फक्त इथं बुकिंगसाठी ठेवलेले आहेत आणि विकण्यासाठी. बुकिंग झाले की ते विकले जाणार. ईश्वरी आर्ट्स असं या दुकानाचं नाव आहे. आणि ते सगळे छोटे छोटे गणपती आहेत. पाहू शकता खूप छान छान पद्धतीने. आणि बघा मोरावर बसलेला गणपती किती सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर. आणि बघा सिंहासनावर बसलेले बाप्पा. तिथं दगडूशेठ हलवाईचे 2 रूप, एक गोल्डन आणि एक खरोखरचं गोल्डन. खरोखरचं नाही म्हणजे घातलेले, नकली आहे. पाहू शकता अशा प्रकारे इथं गणपतीच्या मूर्त्या बनवण्यात आलेल्या आहेत. इथं बघा बालगणेशा किती सुंदर आहे. आणि इकडे बघा बालगणेशाला मुकुट घातलं आहे कृष्णाच्या रूपामध्ये. हे बघा इथं बघा किती सुंदर मूर्ती आहे. रिअल गणपतीचं हातीचं तोंड लावलेलं आहे गावात गणपती बाप्पाला. पाहू शकता अशा प्रकारे. पाहू शकता मित्रांनो, गणपती बाप्पांचे वेगवेगळे रूप आपल्याला बघायला मिळत आहे. बघा खंडोबाच्या रूपामध्ये. त्यांच्या बाजूला पण खूप छान म्हणजे असे सुंदर मूर्त्या तुम्हाला मी दाखवत आहे. जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर मी शेवटला तुम्हाला ह्या ईश्वरी आर्टचा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि इंस्टाग्राम ID देखील दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला खूप छान मूर्त्या दाखवल्या. बघा खंडोबाच्या रूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती. यावर्षी वेगवेगळे गणपती बाप्पाच्या मूर्त्या आलेल्या आहेत, नवीन रूपामध्ये. इथं बघा इथं मूषकची कंपनीचं एक बँजो पार्टी मागे गणपती बाप्पा. एव्हा इथं नारळावर बसले गणपती बाप्पा, म्हणजे कोळी लोकांचे गणपती बाप्पा. तसं रूप दिलं आहे, कोळीचा रूप. मासेमारी असतात ना त्या लोकांचा रूप दिला आहे. नारळावर बसले बाप्पा. खूप सुंदर त्यांचं मुख आहे. पाहू शकता हसरं मुख. बालगणेश आहे. खूप असे छान. हे बघा इथे पण बालगणेशा, इकडे पण बालगणेशा. शाडू मातीचे गणपती आहेत, बालगणेश आहेत. काय शाडू मातीचे आहेत, काय त्याचे प्लास्टर ऑफ पॅरिसचे तुम्हाला माहितीच असतील. बघा किती सुंदर रूप आहे, हसरं मुख. म्हणजे खूप सुंदर मूर्ती आहे अशा. ही मूर्ती पण बघा मित्रांनो, लालबागच्या राजाचा विजय, लालबागच्या राजाच्या रूपामध्ये किती छान मूर्ती आहे. एकदम सुटसुटीत आहे. या मूर्तीला बनवायला खूप मेहनत लागत असेल त्यांना. सेम टू सेम लालबागचा राजा दिसते. पाहू शकता मित्रांनो, खूप अशा सुंदर मूर्त्या आहेत. तुम्हाला अजून मूर्त्या दाखवतो. या सगळ्या लालबागच्या राजाच्या मूर्त्या आहेत. 3 लाईनीमध्ये तुम्हाला दाखवतो बघा. पाहू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने बनवल्यात. त्यांच्या बाजूला मूषक राज पण आहेत. परत हत्तीचे सिंहासन देखील बाजूला ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप असं सुंदर पद्धतीने यांनी छोट्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. अजून मूर्त्या तुम्हाला मी दाखवतो आहे. अजून खूप सुंदर मूर्त्या आहेत, तुम्हाला मी दाखवतो. पाहू शकता इथे परत लालबागचा राजा मोठा बनवण्यात आला आहे. आणि इथं तुम्हाला फिरवून दाखवतो आहे मी. किती सुंदर असे गणपती बाप्पाच्या रूप. बालगणेशा, मोठे गणपती, म्हणजे वेगवेगळे रूपं त्यांची बनवण्यात इथं आलेले आहेत. आणि खूप सुंदर तयार झालेल्या मूर्त्या आहेत. बघा वाघावर बसलेले गणपती बाप्पा. खूप छान. व्हाईट वाघ असतो त्याच्यावर बसलेले. खूप सुंदर असे बाप्पा दिसत आहेत. हे बघा या बालगणेशाची मूर्ती पहा मित्रांनो, किती सुंदर आहे आणि हसमुख आहे. किती सुंदर चेहरा दिसतोय. तुम्ही खूप सुंदर दिसतो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. चला आता आपण तुम्हाला पुढे नेतो आणि वेगवेगळ्या रूपामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला मी दाखवतो. चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, अजून व्हिडिओ बाकी आहे. आणि खूप छान मूर्त्या आहेत. तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर ईश्वरी आर्ट्स, हे बघा ईश्वरी आर्ट्सला भेट द्या. परेल वर्कशॉप सगळ्यात मोठं वर्कशॉप मुंबईमधलं, परेल स्टेशनच्या बाजूलाच आहे. बाजूला म्हणजे 10 मिनटाच्या अंतरावर, 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर आहे. तर तुम्ही त्या परेल वर्कशॉपला भेट द्या.
तिथे तुम्हाला अशा सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला बुकिंग करायला देखील मिळतील. तर तुम्ही लवकरात लवकर येऊन ह्या मूर्त्या बुकिंग करा. बघा ऐश्वर्य आर्ट्सचा तुम्हाला दाखवतो आहे. इथे मोबाईल नंबर आहे. आता शेवटी तुम्हाला मोबाईल नंबरही देईल आणि मोठं त्यांचं इंस्टाग्राम पेज देखील आहे. तर तुम्ही त्यांना जाऊन तिथं DM करू शकता, मेसेज करू शकता, कोणची मूर्ती पाहिजे, काय पाहिजे. त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला सगळ्या गणपतीच्या मूर्त्यांचे फोटो मिळेल. तर पाहू शकता अशा प्रकारे. तर तुम्हाला पाहिजे असं त्या प्रकारे दत्तगुरू यांच्या रूपामध्ये हा गणपती बाप्पा आहे. पाहू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे. बाप्पाच्या मूर्त्या वेगवेगळे रूप तयार करण्यात आलेले आहेत. हे बघा मारुती हनुमानाच्या रूपामध्ये गणपती बाप्पाचे रूप इथे बनवण्यात आलेले आहेत. पैलवान आणि समोर कुस्ती खेळत आहेत. कोण? 2 मूषकराज मंदिर मामा. तर पाहू शकता इथेही सिंहासनावर बसलेले बाल गणेशा. खूप अशा सुंदर तुम्हाला मूर्त्या इथेही तुम्हाला दाखवण्यात आल्या आहेत. पण तुम्हाला अजून याच्यापेक्षा आयकॉनिक म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये गणपती बाप्पा पाहिजे असेल तर तुम्ही ते मागवू शकता. तुम्ही त्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा किंवा भेट द्या आणि तो इंस्टा नंबर दिलेला आहे मी व्हिडिओमध्ये. तर ते शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यावर तुम्ही कॉलिंग करून व्हॉट्सअप नंबर किंवा काही ना काही इंस्टाग्राम गणपती बाप्पाची मूर्ती अशा खूप सुंदर मूर्त्या. तर या इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि कॉलिंगद्वारे तुम्ही मूर्त्या या बुकिंग करू शकता. जर तुम्हाला या मूर्त्या ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता. मग तुम्हाला ते ऑनलाईन घरपोच देखील होऊ शकतात मूर्त्या. तर तुम्ही नक्कीच इंस्टाग्राम पेजला आणि व्हॉट्सअपला त्यांना फॉलो करा आणि कोणत्या मूर्त्या पाहिजेत त्या DMमध्ये त्यांना सांगा. तर बघा खूप अशा सुंदर पद्धतीने इथं मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील. खूप सुंदर अशा छान वेगवेगळ्या रूपामध्ये बाल गणेशा, मोठे गणपती सगळे वेगवेगळे रूप गणपतीचे आपल्याला बघायला मिळत आहे. सो फायनली मित्रांनो जेवढा परेड वर्कशॉपचा व्हिडिओ काढू दिला तेवढा काढला आहे. बाकी छोटे गणपती तुम्हाला दाखवले. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा. आवड असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असतात नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मोरया. चलो बाय.